2026च्या पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे. सगळीकडे बातम्या पसरू लागली आहेत की पाऊस 2026ला कमी पडणार. काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण होणार. परंतु आज आलेला जो अंदाज आहे यामध्ये सांगण्यात आले टोटल 21 जिल्ह्यामध्ये यावेळी पाऊस काळ एकदम कमी असणार आहे. या जिल्ह्यामध्ये पहिला पेरणीचा पाऊस लेट येणार आहे. त्यामुळे मका पीक असेल, बाजरी असेल, सोयाबीन असेल, कापूस, मटकी, तूर अशा प्रकारच्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेतील अनुभवी हवामान खात्याने तसेच महाराष्ट्रातील अनेक हवामान खात्याने आणि देशातील 25 ते 30 वर्ष अनुभवी तज्ज्ञांनी आणि हवामान खात्याने यावेळी या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांसाठी पाऊस काळ लांबणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे पहिल्या पिकासाठी शेतकऱ्यांसाठी आता धक्का देणारी बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये 2026ला पाऊस काळ कसा राहणार आहे? मॉन्सून पाऊस नेमका किती तारखेला येणार? पाऊस एकदा सुरू झाल्यानंतर कोणत्या तारखेपर्यंत असा चालू राहणार आणि त्यानंतर कधी बंद होणार? याबद्दलची धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे. आज आलेल्या हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यात दुष्काळ पडणार. 1972 पेक्षा मोठा दुष्काळ या ठिकाणी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. होय, बरोबर ऐकताय तुम्ही. ज्यावेळी मे महिना आणि एप्रिल महिना या उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत असतो, त्या वर्षीचा पाऊस हा हमखास या ठिकाणी लांबणीवर पडत असतो. आणि तशाच प्रकारची परिस्थिती सध्याला तरी वातावरणामध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. तुम्हाला चांगलंच माहिती आहे, मागच्या मार्चच्या महिन्यामध्ये गारांचा पाऊस पडला. काही ठिकाणी वादळी वारी झाली. अजून सुद्धा वातावरणामध्ये कधी कधी मोठे वारे सुटू लागले. पावसाचं वातावरण अजून सुद्धा होत आहे. आभाळ येतं आणि ऐन उन्हाळ्यामध्ये आता अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडत असतो. आणि त्यामुळे असं सांगण्यात आलंय, जर आता उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचा पावसाचं वातावरण होत असेल तर हवामान खात्याचा अंदाज असं सांगतो की पुढच्या पहिल्या पिकाला हा पाऊस मोठा धोका देत असतो. त्यामुळे हवामान विभागाने दिला सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा. कारण प्रशांत महासागरात एक अशी घटना घडली आहे की त्याचा परिणाम संपूर्ण देशावर होणार असून त्याचाच परिणाम आता महाराष्ट्रातील मुख्य 21 जिल्ह्यावर धडकणार आहे. ही गोष्ट साधी नाहीये, तर सुपर एल्निनो आता आलाय. यावेळेस या ठिकाणी नुसता सुपर एल्निनो नाही, तर त्यापेक्षाही भयानक एल्निनो सक्रिय होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये पाण्याचा एक थेंबही पडणार नाही. तर बाकीच्या 15 जिल्ह्यामध्ये पहिल्या पिकाला पाऊस पडणार नसून फक्त तुरळक ठिकाणी पाऊस या ठिकाणी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जनतेला सरकारच्या माध्यमातूनही अर्जंट सूचना देण्यात आल्या. विशेषतः शेतकऱ्यांनाही आता अर्जंट सूचना या ठिकाणी देण्यात आल्या. सध्याला महायुद्धामुळे जनतेपुढे पेट्रोल डिझेलची टंचाई आहे. गॅस संकट उभे राहिले आहे. पण त्यापेक्षाही मोठं संकट आता या ठिकाणी येणार आहे. या पावसाळ्यात तुम्हाला खोटं वाटेल, पण परिस्थिती आता गंभीर होणार आहे. कारण की सुपर एल्निनो हा दर 10 ते 15 वर्षांनी येत असतो. तुम्हाला आठवत असेल 2023ला. पण मागच्या 2 ते 3 वर्षाच्या पाठीमागे अशा प्रकारची परिस्थिती झाली होती. तुम्हाला आठवत असेल, लातूरला रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली होती आणि त्यावेळेस देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये भयंकर दुष्काळ सुद्धा पडण्याची शक्यता होती. तोच इतिहास पुन्हा घडणार असल्याची शक्यता आहे. तुम्ही म्हणाल, पॅसिफिक महासागर हा आपल्यापासून लांब आहे. पण लक्षात घ्या, पॅसिफिक महासागर हा पृथ्वीच्या 45% भाग याने व्यापलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये घडलेला प्रत्येक गोष्टीचा परिणाम जगातल्या प्रत्येक देशावर होतो. आणि विशेषतः महाराष्ट्रावर याचा परिणाम आता गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 21 जिल्ह्यांना सर्वाधिक धोका या ठिकाणी त्याचा सगळ्यात मोठा फटका भारताला आणि 21 जिल्ह्यांमध्ये असं सांगण्यात आलंय की पुढच्या जून, जुलै, ऑगस्टमध्ये पाऊस या ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा असणार आहे. आणि 15 जिल्हे असे आहेत ज्यामध्ये पाऊस पडणार नाही असं सांगण्यात आले. जर तुम्हाला वाटत असेल की 2025 या मागच्या वर्षी पाऊस भयानक होता, तर थांबा, तुम्ही आनंदित होऊ नका. कारण 2026मध्ये निसर्ग असा काही मूड या ठिकाणी आता करू लागलाय की ज्याची कल्पनासुद्धा तुम्ही केली नसेल.
भारतीय हवामान खाते आणि अमेरिकेच्या नवा संस्थेने आता संयुक्तपणे एक असा इशारा देऊन टाकलाय, ज्यामुळे खुद स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता ही नावे सांगितली आहेत. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 21 जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई आणि 1972 पेक्षाही भयानक दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. पण याचं कारण आता असं आहे की आता हजारो किलोमीटर दूर असलेल्या प्रशांत महासागरात तिथे सुपर एल्निनो नावाचा एक महाकाय राक्षस जागा झालाय. हा राक्षस फक्त पाऊसच घेणार नाही, तर महाराष्ट्राच्या मातीला आग लावून देणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आता जनतेला अलर्ट केले. हा केवळ अंदाज नाही, तर या ठिकाणी विनाशाचे चक्र सुरू झाले. नेमकं आता काय काय घडतंय त्या महासागरात आणि तुमचे 21 जिल्हे कोणते आहेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजची एक चूक तुमच्या कुटुंबाला पाहण्याने व्याकुळ करू शकते. प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा आणि खोल महासागर आहे. पण सध्या तिथे काहीतरी विचित्र घडू लागले. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अचानक वाढू लागले आहे. जेव्हा हे तापमान सामान्य पातळीपेक्षा 2 अंश सेल्सिअसने जेव्हा वाढते, तेव्हा त्याला वैज्ञानिक भाषेत सुपर एल्निनो म्हणतात. मग कोणते आहे जिल्हे जिथे आता या पावसाचा मोठा फटका बसणार आहे? तुमचा जिल्हा जर या यादीत असेल, तर तुम्ही नेमकं काय काळजी घ्यायची आहे? पुढील 30 सेकंदाच्या आतमध्ये सर्व काही तुम्हाला आता या ठिकाणी समजावून सांगणार आहे. बघा, नेमका हा सुपर एल्निनो म्हणजे काय असतो, त्याचा परिणाम एवढे लांब भारतावर कसा काय होतो. तर हा मुद्दा जर तुम्ही लक्षात घेतला, तर तुम्ही हवामानाचे तज्ज्ञ होऊन त्या ठिकाणी जाल. इतक्या सोप्या भाषेत सांगतोय. तर सुपर एल्निनो हा एक असा आहे की एक उष्णतेचा आता एक गोळा आहे. हा गोळा आता पॅसिफिक महासागरातून भारताकडे सरकतोय. याचा थेट परिणाम आपल्या मॉन्सूनवर होणार आहे, जो पाऊस जून महिन्यात धडकायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जून महिन्यात पाऊस पडणार आहे कसा पडणार आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा आणि काही ठिकाणी अजिबात पडणारच नाही. बघा, असं सांगण्यात आले 21 जिल्हे आहेत. 21 जिल्ह्यामध्ये पाण्याची भरपूर टंचाई होणार आहे आणि 15 जिल्हे असे आहेत ज्यामध्ये आता पहिल्या पिकाला पाऊसच नसणार आहे. अमेरिकेच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले, यंदा मॉन्सूनचे वारे या उष्णतेमुळे आपली दिशा बदलणार आहेत. हवामान विभागाने आधी या 16 जिल्ह्यांची यादी दिली. ती पण ताज्या अपडेटनुसार आता ती संख्या वाढवल्या आणि 21 वर गेल्या. 21 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. या जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातील आता परिस्थिती इतकी गंभीर असेल की जमिनीला मोठमोठ्या भेगा पडतील. कोणत्या जिल्ह्यामध्ये एल्निनोमुळे अवकाळी पाऊस जबरदस्त धडकणार आणि नंतर दुष्काळ पडणार, याची यादी आता या ठिकाणी समोर आल्याचं पाहायला मिळते. मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट केले, सरकारने आतापासूनच चारा छावण्यांनी पाणी आता पुरवठ्याचे नियोजन सुरू केले. पण हा प्रश्न आहे की जर पाऊसच पडला नाही, तर धरण तरी कशी भरणार? लोकांनी पाणी तरी कसं प्यायचं? जे पुण्याच्या वेधशाळेने अंदाज दिलाय, त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की यंदा पावसाळा कोरडा ठणठणीत असणार आहे. आता या पॅसिफिक महासागरातल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात आता दुष्काळाच्या छायेत जाणार. पण याचा उलटा परिणाम अवकाळी पावसात झालाय. कारण सध्या उत्तरेकडून मध्य महाराष्ट्राकडे 1000 किलोमीटर लांबीची ढगांची एक महाविनाशक साखळी तयार झाली आहे. यामुळे गेल्या 48 तासात कोल्हापूर, सातारा, सांगली गारपीट झाल्या. आता हे खरं तर सुपर एल्निनोच्या आगमनाचे लक्षण आहे, लक्षात ठेवा. उन्हाळ्यामध्ये असा पाऊस पडला तर 100% या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती नेहमीप्रमाणे निर्माण होते. मग आता कोणते जे जिल्हे आहेत जिथे दुष्काळ पडणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पुढील 15 दिवसात उन्हाचा चटका 10 पटीने वाढणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या पिकाला पाऊसच नाही, याची आता आपण यादी पाहतोय. प्रशांत महासागरात झालेला बदल हा इतका तीव्र आहे की त्याने संपूर्ण जगाचे ऋतुचक्र बदलून टाकले आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियात वणवे पेटलेत, तर दुसरीकडे दक्षिण अमेरिकेत पूर आलाय. पण भारताच्या, विशेषतः महाराष्ट्राच्या नशिबी यंदा फक्त कोरडा बळा आणि उन्हाच्या झळ आहेत. सामान्य एल्निनो दर 2 ते 7 वर्षांनी येतो, पण सुपर एल्निनो 10 ते 15 वर्षांनी येतो. आणि 2026च्या पावसाळ्यामध्ये आता
या ठिकाणी आता पावसाळ्यामध्ये सुपर एल्निनो सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते. आता प्रशांत महासागराच्या 3.4 भागात आता या ठिकाणी पाण्याचा तापमान सातत्याने वाढू लागलाय. कोणत्या जिल्ह्याला याचा फटका बसणार आहे? कुठे पावसाचा या ठिकाणी थेंबही पडणार नाही. पुण्याच्या वेधशाळेचा तो रिपोर्ट काय सांगतोय? पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि अकोल्याचे तापमान 45 ते 47 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते. हे तापमान माणसाच्या सहनशीलतेच्या पलीकडे आहे. उन्हाळ्यातला हा तडाखा म्हणजे पावसाळ्यात पडणाऱ्या दुष्काळांची नोंद आहे. जगभरातील 7 मोठ्या हवामान मॉडेलचा अभ्यास काय सांगतोय? तर पहिल्या 6 मॉडेल्सनी पावसाबद्दल थोडी आशा दाखवली होती, पण 7वा जो अंदाज आहे तर तो 99% खरे येण्याचा अंदाज असतो. जे महाराष्ट्राच्या मातीशी जोडले आहे त्याने सर्वांना हादरवून सोडलाय. महाराष्ट्राच्या या ठिकाणी पावसाबद्दल म्हणजे जो पहिला मॉन्सून पाऊस येतो तर तो जूनमध्ये कदाचित थोडा पाऊस या ठिकाणी येईल. परंतु आता हे 15 जिल्हे आहेत जिथे या ठिकाणी पाऊस पहिला अजिबात नसणार आहे. 21 जिल्हे असे आहेत ज्या ठिकाणी आता पाऊस असेल, परंतु आता पहिल्या पिकाला पाहिजे तेवढा ओली होणार नाहीयेत. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे मुख्य महिने आता पूर्णपणे कोरडे जातील. कोणत्या जिल्ह्यामध्ये एल्निनोमुळे अवकाळी पाऊस जबरदस्त ढकणार? पेरण्या कोणत्या वाया जाणार हे आता आपण सविस्तरपणे पाहूयात. याचा अर्थ असा की जर तुम्ही जूनच्या सुरुवातीला घाईने पेरणी केली तर तुमचं बियाणं मातीत जाण्याची शक्यता आहे. पावसाचा मोठा या ठिकाणी खंड यंदा पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची कंबरड मोडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री दोघांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे इशारे दिलेत. संसदेत आता जशी कोरोनासाठी तयारी केली आहे तशीच तयारी आता महादुष्काळाची केली जात आहे. IOD सध्या निगेटिव्ह मोडमध्ये आहे. याचा अर्थ समुद्रातून आता अरबी समुद्रातून येणारे वारे आपल्याला साथ देणार नाहीत. मग कोणते ते 21 जिल्हे आहेत ज्यांची नाव आता स्वतः सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेत? बघा, या ठिकाणी आता जालना, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा उन्हाचा कडाका असं जाणवेल. कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पालघर यामध्ये आर्द्रता वाढल्यामुळे उकाडा इतका वाढेल की घरात बसणं कठीण होईल. ही सर्व माहिती, ताजी आकडेवारी पाहिल्यानंतर मनात थोडी धडधड होण्याचं स्वाभाविक आहे. पण एक गोष्ट इथे स्पष्ट होते आहे की माहिती तुम्हाला घाबरवण्यासाठी नसून तुम्हाला सावध करण्यासाठी आहे. एक शक्यता आहे. हवामान खात्याचा एक तांत्रिक अंदाज आहे. निसर्ग कधी आपली चाल बदलेल सांगू शकत नाही. पण कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या पिकाला पाऊस दडी मारेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी एकदम कमी स्वरूपात असेल, ते सुद्धा तुम्हाला अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे. बघा, आता विज्ञानाचे असे मोठे संकेत दिसून येत आहेत. जेव्हा डोळे झाकून आता बसणं धोक्याच ठरू शकतं. म्हणून सावधान होऊन जा. कारण या ठिकाणी आतापासून पावलं जर उचलली नाहीत तर पुढचा काळ या ठिकाणी कठीण तुम्हाला येऊ शकतो. स्टेप बाय स्टेप या ठिकाणी काही गोष्टी सांगतो. मित्रांनो, सरकारने दुष्काळाचा सामना करण्यासाठी कोणत्या सवलती किंवा मदती केल्या जातील यावर तुम्ही लक्ष ठेवायचे आहे. पीक विमा भरलेला नसेल तर वेळेत भरून घ्या, जेणेकरून निसर्गाच्या कोपापासून तुमचं आर्थिक संरक्षण या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 5वी स्टेप, अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जातात, त्याकडे दुर्लक्ष करा. हवामान विभागाचा अधिकृत या ठिकाणी डेटा ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे, तर या ठिकाणी लातूर, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. परंतु काही जिल्ह्यांमध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पडेल, काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी आता वर्तवण्यात आलाय. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.